तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए सरकार स्थापन झालं। आता त्याच सरकारचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। दिल्लीमध्ये होणाऱ्या 18व्या लोकसभेच्या अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एनडीए सरकार स्थापन झालं आणि आता याच सरकारचं पहिलं अधिवेशन म्हणजेच 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे। आपण पाहतोय याच नव्या संसदेच्या इमारतीमध्ये हे अधिवेशन जे आहे ते सुरू होणार आहे। राज्यसभेचं जे अधिवेशन आहे म्हणजे 264व्या राज्यसभेचं अधिवेशन 27 तारखेपासून सुरू होणार आहे। महत्त्वाचं हेच आहे, उद्या आणि परवा म्हणजे 24 आणि 25 या तारखेला पहिल्यांदा सगळ्या खासदारांना शपथ दिली जाणार आहे। कारण ही निवडणूक झाल्यानंतर हे होणारं पहिलंच अधिवेशन आहे, त्यामुळं देशभरातले जे सगळे खासदार असणार आहेत त्यांना ही शपथ दिली जाईल। त्यानंतर 26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड देखील केली जाणार आहे। लोकसभा अध्यक्ष कोण असणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्ष याबाबतीत काय भूमिका घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण एनडीएतल्या काही घटक पक्षांनी देखील लोकसभा अध्यक्षपद देण्याची विनंती केली होती। त्यानंतर 27 तारखेला सकाळी 11 वाजता राष्ट्रपती सभागृहाला संबोधित करणार आहेत। हे राष्ट्रपतींचं पहिलंच अभिभाषण खरं तर असणार आहे। या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये नवीन काही विधेयकं मांडली जातात का किंवा विरोधी पक्षांची भूमिका नेमकी काय असणार याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी नवी